हाय गाईज, आज आम्ही पालक टिक्कीची सब्जी बनवत आहे. हे पालक धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायची, थोडंसं जिरा पावडर टाकायचं, थोडं धना पावडर टाकायचा, आलं लसूण पेस्ट पण थोडी टाकायची, आणि थोडंसं अजवाईन टाकायचं, थोडं बेसन पीठ टाकायचं, थोडं पाणी टाकून मिक्स करायचं, बॅटर तयार करायचं. थोडंसं चटणी टाकायची, घरगुती चटणी आहे ही, आमची कोल्हापूरची चटणी, आणि मग मिक्स करायचं. तयार झालेली आहे ही. आता आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि काजूचे 5-6 तुकडे घेणार आहे आणि मिक्सरला लावून बारीक पेस्ट करायची. आपण आता कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि काजू मिक्सरला लावून घेऊया आणि पेस्ट तयार करूया. पेस्ट तयार करून घेतली आहे. आता त्यामध्ये हळू मीठ टाकायचं आहे. एक एक सोडायचं आहे. त्यात आपल्याला चांगलं लाडू सुटपर्यंत भाजायचं आहे. मंदाचेवर भाजून घ्यायचं चांगलं. आणि मग घेतल्यावरती आपण हे काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, भाजून काढलेलं आहे. भाजी करायची आहे. आता आपल्याला कांदा टाकायचा. कांदा भाजून घ्यायचा. आता आपण पेस्ट टाकायची आहे. आणि पेस्ट आपण चांगली भाजून घ्यायची. त्याची पेस्ट मिक्स करायची. त्याची पूर्ण मिक्स करून चांगली भाजून घ्यायची आहे पेस्ट आपल्याला. मंदाचेवरती भाजून घ्यायची आहे. आता आपण हळद टाकायची आहे. नंतर चटणी, आमची घरची चटणी आहे कोल्हापूरची, ही चटणी टाकायची आहे. आणि चवीनुसार मीठ आपण टाकलेलं आहे. मीठ वड्यामध्ये थोडं टाकायचं असतं आणि मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. हे बघा, मस्त तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही शिजली आहे. आता आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. ही ग्रेव्ही आपण मस्त शिजली आहे. आता ते थोडं पाणी टाकायचं आहे. ही ग्रेव्ही आपली तयार मिक्स करून घ्यायची सर्व